बीड जिल्हा कारागृहातील एका कैद्याच्या मृत्यूने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित कैद्याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप पुढे आला आहे. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते दीपकभाई केदार यांनी पुढाकार घेत थेट बीड पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती देत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पोलीस अधीक्षकांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे सत्य समोर आणले जाईल असे स्पष्ट केले. दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र या आश्वासनानंतरही नातेवाईकांनी आपली भूमिका बदललेली नाही. जोपर्यंत संबंधित दोषींवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. सध्या या घटनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून पोस्टमॉर्टम अहवाल आणि पुढील पोलीस कारवाईकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नातेवाईक आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आहे. आणि मला ₹1,00,000 मागितले, म्हणजे नाही दिले ₹1,00,000 तर तुला बी अटक करू, माझ्यावर गुन्हे दाखल करू, म्हणले तुला जामीन भेटणार नाही, काय नाही, तुझे घरचे भेटते समजे टाकूमध्ये. मी त्यांना म्हणलं साहेब आम्ही गरीब परिस्थिती आहे, म्हणलं आमची पैसे नाहीत आमच्याकडे एवढे. ते म्हणजे नाही देत पैसे तर आम्ही म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल करू म्हणजे हे केलं. काय वाद होता, कशामुळे भांडणं झाली होती? हे जमिनीचे बांधामुळे भांडणं होते. बाकीचं काय नव्हतं साहेब. दुसरं ते बांधामुळे त्यांनी काय केलं, पोरीचं वय नव्हतं म्हणून तिला गोडी घातलं, म्हणजे छेडछाडची केस लावली, हे करू ते करू म्हणून त्यावर छेडछाडची केस लावली. तिचं हे पेत खात होता म्हणून ह्याच्यावर त्यांनी गैरफायदा घेतला होता. दुसरं काय भांडण नाही. आणि त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याने पैसे मागितले आपल्याला? शेखर बनसोडे त्यांनी पैसे. कधीची घटना आहे ही? शनिवारी मला पैसे मागितले त्यांनी. मी म्हणलं साहेब माझ्याकडे काय पैसे नाहीत, मला ₹10-15 हजार देतो, मी माझी परिस्थिती तेवढी आहे.